हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात? मजेत ना? आज आमच्याकडे पाऊस नाही बघा, मस्त ऊन पडले. इकडे पाणी गरम करून ठेवलं पिण्यासाठी. पाऊस आहे ना, तर पाणी जरा हे होतं, गरम केलं म्हणजे चांगलं. इथे मी बनवत आहे मुलांसाठी मस्तपैकी कांदा टमाटर टाकून घेतले ह्याच्यात मस्तपैकी. इकडे ओट्स भाजून घेतलेत. हे आहे ओट्स आणि इकडे गाजर मस्त असं खिसून घेतलं छान. त्यातच टाकायचे बघा. हातात मोबाईल धरल्यामुळं फोन हलतो, आपला व्हिडिओ हलल्यासारखा दिसतो. त्यात मस्तपैकी हिरवी मिरची, कांदा, टमॅटो, थोडे शेंगदाणे टाकले. आता असं मस्त थोडं मऊ होऊ द्यायचं. थोडं हलकं हलकं मिक्स करायचं. गाजर वगैरे मुलं असे खात नसतील यात टाकून दिलं छान. इथे मस्त अशी छान भाजून घेतली आहे, भाजून ठेवले मी हलके हलके असे करून. हे आहे ओट्स. याचे गोड पण बनवतात दुधात. तिखट खायचे असेल तर मुलांना तिखट पण बनवता येतं. आपल्या मुलांना आवडेल तसं, कधी गोड कधी त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरते. आवडेल तसं बनवून दिलं म्हणजे ते पण मन लावून खातात मुलं. थोडं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. सोपं एकदम बनवायला. घरच्या घरी असे पदार्थ बनवून दिले तर मुलं आवडीने खातात. थोडीशी हळद टाकायची हलकीशी. उजेड येतं ना ऊन पडल्यामुळं, तर व्यवस्थित दिसत नाही ती. हळद टाकून घेतली. आता ओट्स टाकून घ्यायचे. पोह्यासारखंच असतं, फक्त याला ओलं नाही करायचं. ओलं केलं टेस्ट नाही लागत चांगली. अशीची याच्यात मऊ होऊ द्यायची, मग छान लागतात. ते झाकून ठेवले थोडा वेळ, 5 मिनिट अशी गॅस कमी करून खायला रेडी. मस्त छान. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.